विद्यार्थी मित्रांनो, आपण आज राष्ट्रीय उत्पन्न या संकल्पनेविषयी थोडी माहिती मिळवूया. तुम्हा सर्वांना माहीतच आहे की आज जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये विशेषतः आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना अतिशय महत्त्वाची मानली जाते. आर्थिक विकासाचा मानदंड म्हणून राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पनेकडे पाहिलं जातो आणि त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना दिवसेंदिवस अधिक उपयुक्त बनत असल्याचं आपल्याला दिसून येतोय. साधारणपणे 20व्या शतकात राष्ट्रीय उत्पन्नाच्या अभ्यासाला, राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीच्या अभ्यासाला विशेष अशा प्रकारचं महत्त्व प्राप्त झाला. पहिला महायुद्ध मध्ये जागतिक महामंदी, दुसरं महायुद्ध यामुळे संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्था 19व्या शतकातील 20व्या शतकातील पहिल्या अर्धशतकामध्ये खूपच उद्ध्वस्त झाली आणि त्यामुळे आर्थिक विकासाच्या दृष्टीने 20व्या शतकाच्या मध्यास राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पनेला विशेष अशा प्रकारचं महत्त्व प्राप्त झाला. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? राष्ट्रीय उत्पन्न या शब्दाचा अर्थ काय आहे? तर या बाबतीत अनेक अर्थशास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या पद्धतीने व्याख्या केलेल्या आहेत. त्यापैकी एक सरळ, साधी, सोपी, सुटसुटीत अशी व्याख्या तुम्हाला सांगता येईल. ती म्हणजे एखाद्या राष्ट्रात एका विशिष्ट कालखंडामध्ये जेवढ्या वस्तू व सेवा उत्पादित होतात त्यांचं पैशात व्यक्त केलेलं मूल्य याला आपण राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतो. राष्ट्रीय उत्पन्नाच्या अभ्यासामुळे संपूर्ण अर्थव्यवस्थेची प्रचिती समजते. अर्थव्यवस्थेमध्ये कोणत्या वस्तू उत्पादित होतात, किती प्रमाणात उत्पादित होतात, कोणत्या वस्तूंच्या बाबतीमध्ये देश परावलंबित्व आहे, किंवा आपली एकूण आयातीची रचना कशी आहे, निर्यातीची रचना कशी आहे, या व इतर अनेक घटकाविषयीची माहिती आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाच्या अभ्यासावरून कळते. एवढेच नव्हे तर शेती क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र, सेवा क्षेत्र अशा क्षेत्रामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेची आपण विभागणी करतो. त्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्नामध्ये कोणत्या क्षेत्राचा किती वाटा आहे, कोणत्या क्षेत्रापासून सगळ्यात जास्त राष्ट्रीय उत्पन्न आपल्याला उपलब्ध होऊन मिळतोय, कोणत्या क्षेत्रापासून कमी उत्पन्न मिळतोय, याविषयीची माहिती देखील आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाच्या अभ्यासावरून कळते. राष्ट्रीय उत्पन्न कसे मोजले जातात, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती कोणत्या, याविषयी जगातील वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी 3 महत्त्वाच्या पद्धती सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये उत्पन्न पद्धती, उत्पादन पद्धती आणि खर्च पद्धती. उत्पन्न पद्धतीच्या सहाय्याने राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी करीत असताना विशिष्ट आर्थिक वर्षामध्ये किंवा एका विशिष्ट कालखंडामध्ये देशातील वेगवेगळ्या उत्पादन घटकांना मिळालेल्या उत्पन्नाची बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्न शोधला जातो. उत्पादन पद्धतीच्या सहाय्याने राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करीत असताना
की विशिष्ट आर्थिक वर्षामध्ये उत्पादित झालेल्या वस्तू व सेवांची संख्या विचारात घेतली जाते. त्याला प्रचलित बाजारभावाने गुणले असता जो गुणाकार प्राप्त होऊन मिळतो त्यावरून राष्ट्रीय उत्पन्न निश्चित केलं जातं. त्यानंतर खर्च पद्धतीच्या सहाय्याने विशिष्ट कालखंडामध्ये झालेला जो खर्च जो आहे त्या खर्चाची एकत्रित बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्न शोधला जातो. बहुतांश देशामध्ये राष्ट्रीय उत्पन्न अभ्यासण्यासाठी, राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप करण्यासाठी उत्पन्न पद्धती आणि उत्पादन पद्धतीचा मोठ्या प्रमाणात अवलंब केला जातो. काही साम्यवादी देशामध्ये खर्च पद्धतीचा वापर करून राष्ट्रीय उत्पन्न अभ्यासला जातो. राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीचे महत्त्व काय आहे? कशासाठी राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास केला जातो? राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारीच्या अभ्यासाचं महत्त्व काय आहे? याचा ज्यावेळी आपण अभ्यास करतो तेव्हा मित्रांनो, राष्ट्रीय उत्पन्नाच्या अभ्यासावरून नागरिकांच्या क्रयशक्तीची कल्पना येते. त्याचबरोबर आर्थिक कल्याणाचं मोजमाप करता येणे देखील यामुळे सहज शक्य होतो. आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे शेती क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र, सेवा क्षेत्र या वेगवेगळ्या क्षेत्राचा हिस्सा किती आहे, म्हणजे विविध क्षेत्रातील प्रगती आजमावण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीची आवश्यकता असते. आर्थिक विषमतेचा अंदाज आपल्याला यामुळे कळतोय. याशिवाय आर्थिक नियोजनासाठी की देशामधील आर्थिक विकासाचा दर कशा पद्धतीने वाढवायचा किंवा इतर प्रकारची जी नियोजनाची जी वेगवेगळ्या प्रकारची उद्दिष्टे असतात, ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीची नियोजनकारांना अतिशय आवश्यकता असते. आंतरराष्ट्रीय तुलना, देशादेशाची तुलना देखील या राष्ट्रीय उत्पन्नाच्या अभ्यासावरून आपल्याला करता येतो. आपल्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या तुलनेने दुसऱ्या देशातील राष्ट्रीय उत्पन्न जर जास्त असेल तर तो देश विकसित समजला जातो, प्रगत समजला जातो. कोणत्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न जास्त आहे जगामध्ये, कोणत्या देशातील देशाचं राष्ट्रीय उत्पन्न कमी आहे, या सगळ्या गोष्टी अभ्यासण्यासाठी म्हणजे राष्ट्राची जी काही प्रगती जी आहे म्हणजे एकंदर या राष्ट्रीय उत्पन्नाच्या अभ्यासावरून कळते. आंतरराष्ट्रीय तुलना आपल्याला करता येतो. कोणता देश विकसित आहे, कोणता देश अविकसित आहे. राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा वेग इतर राष्ट्रांच्या तुलनेने जर कमी असेल तर त्या पाठीमागची कारणे कोणती, ते वाढवण्यासाठी कोणत्या प्रकारच्या उपाययोजना करता येईल, या व इतर अनेक कारणासाठी राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीची नितांत आवश्यकता असते. एकूणच विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय उत्पन्न ही स्थूल अर्थशास्त्रातील अतिशय महत्त्वाची संकल्पना असून राष्ट्रीय उत्पन्नाच्या अभ्यासामुळे संपूर्ण अर्थव्यवस्थेचं चित्र आपल्याला स्पष्ट होते. अर्थव्यवस्थेमध्ये कोणत्या वस्तू उत्पादित होतात, किती प्रमाणात उत्पादित होतात, देशातील लोकांची उपभोग प्रवृत्ती किती आहे, दरडोई उत्पन्न किती आहे, लोकांचं राहणीमान कोणत्या प्रकारचं आहे, राहणीमानामध्ये सुधारणा होतो आहे किंवा नाही आहे. एकंदर या सर्व बाबी अभ्यासण्यासाठी स्थूल अर्थशास्त्रामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना ही अत्यंत